You're a superhero. तर जय भीम भावांनो. तर आजचा आपला विषय आहे की अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये XML फाईल कशी ॲड करायची. तर भावांनो, खूप जणांची कमेंट आली की मला XML फाईल अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये ॲड होत नाही. इंस्टाग्रामवरती सुद्धा भावांनो खूप मेसेज आलते की अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये XML फाईल कशी ॲड करायची. तर भावांनो, अवघ्या आपल्याला 2 स्टेपमध्ये अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये XML ॲड करता येतो. पहिली स्टेप भावांनो, खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला XML फाईल जी आहे ती अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करता येते. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा भावांनो खूप सोप्या पद्धतीने भावांनो XML फाईल जी आहे ती अपलोड करता येते. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जावा. तिथे आपलं चॅनल सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिल्यांदा जॉईन व्हा आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करायचे. पण भावांनो, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे नवीन ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला तिथे मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेमचा रिप्लाय दिला जाईल. तर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता, यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जो भावना आहे ते यूट्यूब ओपन करायचे. यूट्यूब ओपन केल्यानंतर इथं सर्च बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं आपल्या चॅनलचे भावना नाव टाकून सर्च करून घ्यायचे. चॅनलवरती आल्यानंतर हे आपलं भावना चॅनल ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचे आणि ऑल वरती सेट करायचे. ऑल वरती सेट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर व्हिडिओवरती यायचे आणि भावना या व्हिडिओमध्ये कुठल्याही तुम्हाला व्हिडिओची XML फाईल ॲड करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचे, या व्हिडिओवरती क्लिक करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यायचे आणि भावना तुम्हाला इथे XML फाईल ऑल मटेरियल दिलेले आहे. तर तुम्हाला इथे टेलिग्रामला जॉईन व्हा म्हणते. तर या टेलिग्रामवरती क्लिक करायचे. टेलिग्रामवरती क्लिक केल्यानंतर भावना आपल्याला ऑटोमॅटिक या टेलिग्रामवरती हे इथं येऊन जाईल. आता भावना आपल्याला पहिली स्टेप म्हणजे इथं काय करायचे, पहिल्यांदा अगोदर आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. इथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व भावना ट्युटोरियल देत असतो. तर भावना पाहू शकता हे सर्व ॲप्लिकेशन आहेत. आता हे पाहू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशन XML फाईल आहे. तर ही फाईल आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करायची. तर याच्यात सर्वात पहिल्यांदा काय करायचे, हे जे XML फाईल आहे ती पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचे. तर भावना आता हे XML डाउनलोड झालेलं आहे आपल्या फाईलमध्ये. तर ह्या 3 डॉटवरती क्लिक करायचे. शेअर वरती क्लिक करून तुम्हाला भावना इथं अलाइट मोशन ऑप्शन दिसत असेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भावना आपली XML फाईल जी आहे ती अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट झालेली ते तुम्हाला दिसून जाईल. तर भावना अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर भावना अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता भावना 19 फेब्रुवारी ही XML फाईल आहे ती इथं ॲड झालेली दिसून जाईल. तर भावना तुम्हाला हे 2 प्रोजेक्ट मी 2 फोटो असे व्यवस्थित ॲड करून दिलते आणि बाकीचे फोटो आणि मटेरियल ॲड करून दिलते. तर भावना आहे असे XML फाईल आलेली इथे दिसून जाईल. तर भावना आता 2 नंबरचं ऑप्शन म्हणजे तुम्हाला पुन्हा अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली टेम्पलेटवरती क्लिक करायचे. टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही अपलोड फाईल XML दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावना तुम्ही आपले डाउनलोड केलेले फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे. तर भावनो ह्या डाउनलोड फोल्डरमध्ये यायचे आणि तुम्हाला पाहू शकता इथे टेलिग्राम फोल्डर दिसून जाईल, याच्यात यायचे. याच्यात आल्यानंतर भावनो पाहू शकता हे XML आपण मागाशी डाउनलोड केलेले आहेत. तर भावनो ह्या XML वरती क्लिक करायचे. XML वरती क्लिक केल्यानंतर भावनो पाहू शकता लाईव्ह प्रूफ तुम्हाला XML अपलोड होताना दिसून येत आहे. तर अपलोड कंप्लीट, ऑल युअर टू फाईल वेअर सक्सेसफुली अपलोडेड. तर ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो पाहू शकता इथं 2 XML फाईल अपलोड झालेले दिसून जातील. तर या प्रोजेक्टवरती सुद्धा यायचे. तर भावनो पाहू शकता हे दोन्ही फाईल अपलोड झालेले आहेत. तर 10 जानेवारी 2026. तर भावनो पाहू शकता ह्या दोन्ही फाईल अपलोड झालेल्या आहेत. तर भावनो काही प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये XML फाईल अपलोड करताना हे दोन्ही स्टेप तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या XML फाईल अपलोड करायच्या आहेत. तर भावनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे, तुम्हाला समजलंच असेल की XML फाईल कशी ॲड करायची आणि कशी इम्पोर्ट करायची आहे. तर भावनो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भावनो हा व्हिडिओ कसा आहे. तर तुम्हाला याच्यावरती अजून नवीन ट्रेंडिंगच्या रील्स किंवा टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर मला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.